नमस्कार. साहित्य उत्सव. पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो. विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात. अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा. यामध्ये पुस्तकाचे समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केले जातं. साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा. ऐकायला विसरू नका. पुस्तक जत्रा. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका. नमस्कार. साहित्य उत्सव. मी रुपाली कोळंबेकर पुन्हा एकदा साहित्य उत्सवच्या पुस्तक जत्राच्या सदरात आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला असं गाणं बिणं ऐकून थोडी गंमत वाटली असेल नाही? हां, खरं सांगायचं तर मलाही काही गाणं वगैरे येत नाही, पण मला असं वाटतं कदाचित नवीन सुरुवात करायची आहे पुस्तक जत्रेच्या नवीन भागांना, तेव्हा काहीतरी नवीन असायला हवं नाही का, म्हणून अशी सुरुवात. पण कदाचित पुस्तकाचं नाव कळलं असेल आत्तापर्यंत तुम्हाला. अगदी बरोबर, पुस्तकाचंच नाव आहे सखी मंद झाल्या तारका. मित्रांनो, हे गाणं जरी नुसतं आपण ऐकलं तरी आपल्याला ह्यातल्या भावना अतिशय स्पर्शून जातात, आपल्या मनाचा ठाव घेतात नाही का? तसंच काहीसं हे पुस्तक वाचताना सुद्धा आपल्याला वाटेल. या पुस्तकातूनच त्या नायक आणि नायिकेच्या संयमाची, त्यांच्या प्रेमाची आपण अनुभूती घेणार आहोत. त्यासाठी वाचूया आणि माझ्या सोबत ऐकूया अंशरूपाने सखी मंद झाल्या तारका. हे पुस्तक सुद्धा प्रतिलिपी या ॲपवरूनच मी घेतलेलं आहे. या पुस्तकाच्या लेखिका आहेत आरती. आरती अशासाठी म्हटलं की खरंच त्यांनी पुढे त्यांचं नाव वगैरे काही दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे फक्त आरती असं मी सांगते. या सुद्धा इतर लेखक लेखिकांप्रमाणेच प्रतिलिपी या ॲपवर आपली पुस्तकं लिहितात. अनेक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं ते आपल्यासाठी लिहित असतात. त्यातलंच हे सखी मंद झाल्या तारका हे वेगळ्या धाटणीचं पुस्तक तुमच्यासाठी आज मी घेऊन आली आहे. मित्रांनो, आयुष्यात आपण प्रत्येक जण प्रेमात पडतो, पण प्रत्येकाचीच प्रेम कहाणी यशस्वी होईलच असे काही नाही. प्रत्येकालाच आपलं प्रेम मिळेल असंही काही नाही. पण तरीही एखाद्याचा अतूट विश्वास, एखाद्याची त्याच्या प्रेमावर असलेली श्रद्धा हे पाहता खरंच त्याचं आणि तिचं प्रेम सफल होईल का, हे पाहण्यासाठी आता आपण कथेकडे जाऊया. कथा आहे त्या दोघांची, अक्षत आणि अक्षयाची. आपलं प्रेम आपल्यापासून दूर गेलेलं असताना त्याच्या प्रतीक्षेत संयमाने तग धरून राहिलेल्या त्या नायकाची, आपल्या नायिकेवर भरभरून प्रेम करणाऱ्या अशा त्या प्रेमवीराची म्हणजेच अक्षतची. आता कथेतल्या पात्रांविषयी थोडंसं बोलूया. कथेमध्ये आपल्याला अनेक पात्र पाहायला मिळतात. नायिका अक्षया, नायक अक्षत, त्यांच्या घरचे, अक्षतच्या घरी त्याचे आई वडील आणि अक्षत असे त्रिकोणी कुटुंब. तर अक्षयाच्या घरी सुद्धा अक्षया आणि तिचे आई वडील असे त्रिकोणी कुटुंब. या कुटुंबांमध्ये पुढे काही संवाद घडतात का, किंवा ही प्रेम कहाणी नक्की कशी बहरते, फुलते, नक्की असे काय होते की अक्षतला अक्षयाच्या प्रेमाची वाट पाहावी लागते. आपल्या प्रेमासाठी झुरणाऱ्या या नायकाची कथा आपण आता ऐकणार आहोत. सुरुवातीला आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षत एका कंपनीचा CEO आहे. एका कंपनीत त्याला चांगली प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, त्याच्याकडे मान आहे, त्याला अनेक मुली त्याच्या मागे पुढे फिरतात. पण आपला जो नायक आहे तो मात्र आपल्या नायिकेच्या आठवणीतच स्वतःला कायम गुरफटून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. आज इतकी वर्ष लोटली आहेत, पण तरीही आपली अक्षया कधीतरी येईल या एकाच आशेवर आपला नायक तिची वाट पाहतो आहे. आणि त्यासाठी सतत एकच गाणं त्याच्या ओठी आपल्याला पाहायला मिळतं. सखी मंद झाल्या तारका,
आता तरी येशील का, येशील का. हे गाणं ऐकता क्षणी त्याच्या मनातले भाव आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. तर गोष्टीकडे वळूया. सुरुवातीला आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षतची आई सुद्धा काही दिवसांनी त्याच्या मागे लागते की अक्षत, आता जे झालं ते सोडून पुढे जायचा प्रयत्न कर. लग्नासाठी आपण इतर मुली पाहूया आणि प्लीज तू लग्नाचा विचार कर. पण त्यावर अक्षत मात्र आईशी, आपल्याला या अजूनही लग्न करायचे नाही, आपण तिचीच वाट पाहत आहोत असं सांगून तिथून निघून जातो. इथे ऑफिसमध्ये देखील त्याचे बॉस मिस्टर मलिक त्याच्या मागे लागतात की अक्षत बेटा, तू मला माझ्या मुलासारखा आहेस, तेव्हा आता तरी आपल्या लग्नाचा विचार कर. पण त्यावरही अक्षत आपला निर्णय काही बदलत नाही. त्यावर अशी कोण मुलगी आहे रे जिच्यासाठी तू हे सारं करतो आहेस. त्यावर कोणतेही भाष्य न करता अक्षत आपल्या केबिनमध्ये येऊन आपलं काम करू लागतो आणि त्यातच हळूहळू अक्षत आपल्या भूतकाळात हरवतो. सुरुवातीला झालेली त्यांची पहिली भेट, त्यानंतर वाढत गेलेल्या भेटी आणि त्यानंतर फुलत जाणारे प्रेम, असा त्यांचा सुवर्ण भूतकाळ आपल्याला या कथेतूनच पुढे पाहायला मिळतो. संपूर्ण भूतकाळ काही मी तुमच्यासमोर उलगडत नाही, पण त्यांची पहिली भेट मात्र मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला जसं पाहायला मिळतं की अक्षत आणि अक्षया यांची पहिली भेट कशी होते. रंगपंचमी आहे. अक्षतला आपल्या होळी, रंगपंचमी यासारखे सण काही फारसे आवडत नसतात. रंग खेळायला त्याला फारसे आवडत नाही. पण अशातच त्याचा एक मित्र त्याला हॉटेलवर बोलवून घेतो. काहीतरी आपण संकटात सापडलोत असं सांगून त्याला बोलावणे धाडतो. त्यावर अक्षतही तयार होऊन स्वतःला वाचवत त्या हॉटेलपर्यंत पोहोचतो. पण त्याच वेळेला एक मुलगी त्याच्याकडे धावत येते आणि त्याच्या अंगावर रंगांची उधळण करते. त्याच क्षणी अक्षत थोडासा रागात जरी असला तरी कुठेतरी त्याच्या मनाला ती मुलगी आवडून जाते. हो, तीच ती आपली नायिका अक्षया. आणि इथूनच पुढे त्यांच्या कॉलेज टूरमध्ये त्यांची पुन्हा एकदा भेट होते आणि तिथून हळूहळू ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. अशातच तिथे एक वाया गेलेला मुलगा नकुल, ज्याला आपली नायिका अक्षया आवडत असते असं त्याचं म्हणणं आहे. पण ओव्हरऑलच असे काही नाही. मुलगी हे त्याच्या हातचं खेळणं असल्या कारणाने तिलाही एकदा उपभोगायचे असते आणि त्याचमुळे की काय, पण तिला आधी विचारल्यावर तिच्या नकारामुळे तिचा बदला घेण्यासाठी नकुल काहीतरी प्लॅन करत असतो. इथे दिवसेंदिवस अक्षत आणि अक्षयाचे प्रेम फुलत आहे. पण याची खबर मात्र तिच्या आई वडिलांना लागते आणि त्यातून पुढे काय होते हे मात्र आपल्याला कथा वाचल्यावरच कळेल. पुढे आपल्याला असे पाहायला मिळते की आपले काम आटपून घरी जात असताना अक्षत हळूहळू आपल्या भूतकाळातून बाहेर येतो आणि आपल्या घरी निघून जातो. दररोज आपल्या प्रेयसीची त्याच ठिकाणी, त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी वाट पाहून एका वेळेनंतर आपल्या आईसाठी घरी जाणे हा त्याचा नित्याचा क्रम होतो. काही दिवस असेच जातात आणि ऑफिसमध्ये एका नवीन एम्प्लॉईची एंट्री होते. आता ती एम्प्लॉई कोण, त्यानंतर त्यांचं पुढे काय होणार, अक्षयाच्या आयुष्यात नेमके काय झाले, अक्षत आणि अक्षया वेगळे का झाले, आणि त्यानंतर जर ती एम्प्लॉई अक्षया असेल तर अक्षत आणि अक्षयाचे पुढे काय होणार, या साऱ्यासाठीच ऐका आणि वाचा कादंबरी सखी मंद झाल्या तारका. या कादंबरीचं वैशिष्ट्य असं की कुठेही उगाचच ओढलेली, ताणलेली आणि उगाचच काहीतरी वाटतंय म्हणून लिहिलेली कादंबरी आपल्याला पाहायला मिळत नाही. एकूण 18 भागांची ही कादंबरी आहे आणि कथेचे या कादंबरीचे 18ही भाग एकाला एक व्यवस्थित असे जोडलेले आहेत. मागच्या भागातून पुढच्या भागात जाताना मागच्या भागात काय झाले याचा थोडासा आढावा या कथेतून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा वाचत रहा, ऐकत रहा कादंबरी सखी मंद झाल्या तारका. आणि हे गाणं मात्र नक्की ऐका. अक्षतच्या भावना तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचतील. मित्रांनो, या कादंबरीतून मला आवडलेले पात्र म्हणजे अक्षत. अक्षत हा नुसताच दिसायला सुंदर नाही,
तर बुद्धीनेही अतिशय चाणाक्ष आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावरच त्याने एका कंपनीचा CEO होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला, पण तरीही एक क्षणही आपल्या प्रेमाला तो विसरला नाही. मग पुढे आयुष्यात आपले प्रेम आपल्याला मिळाले की नाही या एकाच चिंतेत असताना आपले भविष्य आपल्या समोर उभे ठाकल्यानंतर अक्षत काय करतो हे सुद्धा पाहण्याजोगे ठरते. आजकाल मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक घटना घडतात आणि तेव्हा समजुतीने, आपल्या मनाच्या मोठेपणाने किंवा घडलेल्या गोष्टीचा सारासार विचार न करता निर्णय घेणारी फारशी मुलं आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पण त्यातही अक्षत सारखी काही मुले असतात जे या साऱ्यासाठी अपवाद ठरतात. एखाद्या मुलीचे आयुष्य बेरंग झालेच तर त्या मुलीला जगण्याचा खरंच अधिकार नसतो का हो? तर असेच काही त्या बेरंग आयुष्यातून त्या नायिकेचे आयुष्य अक्षत सुंदर कसे करतो हेही आपल्याला या कथेतून पाहायला मिळते. तेव्हा पाहत रहा, ऐकत रहा, वाचत रहा सखी मंद झाल्या तारका. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.